नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे. महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कर्जमाफी योजना किंवा कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि या कर्जमुक्ती योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. तर ह्या योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फक्त दोनच वाक्य सांगितलेले की पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. म्हणजे याच्यात ज्या लोकांचं पीक कर्ज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे आणि 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. आणि दुसरं महत्वाचा शब्द आहे, गेल्या वेळेस त्यांनी जी कर्जमाफी केली होती 2017 मध्ये, वारंवार शेतकऱ्यांनी प्रचंड आंदोलन मोर्चे झाल्यानंतर जी देवेंद्र फडणवीस यांना इच्छा नसताना एक कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं. तर त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी अंशतः, तत्वतः आणि निकष अशा 3 शब्दांवर ती कर्जमाफी केली होती. त्याच्यात त्यांनी असा प्रयत्न केला होता की कमीत कमी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ कसा देता येईल, असा त्यांचा त्या कर्जमाफीचा तो मूळ उद्देश होता आणि त्यांनी ते केलेलं होतं. त्याचे कोर्टात अजून खटले चालू आहे. त्याच्यानंतर कोर्टाने काही आदेश दिल्यानंतर आताच्या अधिवेशनात त्यांनी मागच्या म्हणजे 2017 मध्ये जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांना पैसे द्या असं कोर्टाने आदेश काढल्यानंतर त्यांनी आताच्या अधिवेशनात काही तरतूद त्या शेतकऱ्यांसाठी केली. तर आता त्यांनी नवीन फंडा आणलेला आहे किंवा एक नवीन शब्द आणलेला आहे, पात्र हा शब्द. आणि दुसरा आणखी एक शब्द आणलेला आहे, तो आहे 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यांनाच कर्जमाफी आहे. वास्तविक बँकेत किंवा कर्ज घेत असताना 2 प्रकारच्या तारखा असतात किंवा 2 तारखा असतात. एक तर 31/3 म्हणजे 31 मार्च, आणि दुसरी तारीख असते ती 30/6 म्हणजे 30 जून. परंतु 30 जूनला थकीत असलेलं किंवा 31 मार्चला थकीत असलेलं असा कुठलाही शब्द न आणता त्यांनी एक नवीन तारीख आता म्हणजे भारताच्या अर्थकारणात किंवा बँकिंग क्षेत्रात शोधून काढलेली ती तारीख आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर थकीत असं कुठलंही तारीख आतापर्यंत तरी बँकिंग क्षेत्रात नाही. आतापर्यंत 30/6 किंवा 31/3 अशाच तारखा आतापर्यंत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ही नवीन तारीख आणलेली. म्हणजे 30 सप्टेंबरला कोणाचंच कर्ज हे बँकेच्या नियमानुसार असू शकत नाही. मग शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी त्यांनी हा शब्दांचा खेळ केलेला आहे का काय लक्षात येत नाही. मला तर अशीच शंका येते का ही जी काही 30 सप्टेंबर जी तारीख आणलेली यांनी, ही तारीख म्हणजे शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी मला हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव वाटतो. आणि त्याच्यात त्यांनी पात्र म्हणलेले. मग ते मला वाटतं कदाचित त्या ज्यावेळेस पूर्ण निकष किंवा जे काही अटी शर्ती किंवा निकष कर्जमाफीचे येतील त्यावेळेस 30 सप्टेंबर 2025 रोजी जे पात्र आहेत असं तो निकष असू शकतो. आणि त्याच्यात कमीत कमी शेतकरी हे कर्जमाफीत बसतील असा संशय येतो. कारण एकतर विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात वारंवार वेगवेगळ्या पक्षाच्या म्हणजे विशेष करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मागणी केलेली आहे की अधिवेशन चालू आहे, तुम्ही कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे तर लगेच तुम्ही निकष पण जाहीर करून टाका. कारण तुम्ही एकतर परदेशी कमिटी बनवलेली याच्यासाठी कर्जमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे मागच्या 2017 मध्ये जशी अभ्यास केला होता तुम्ही 2 वर्ष कर्जमुक्तीचा, तसा आता पण एक अभ्यास समिती नेमलेली आहे. तर ही समितीला आतापर्यंत म्हणजे मागच्या 1 वर्षापासून जवळजवळ ती अभ्यास करते. तर ह्या कमिटीला निकष आतापर्यंत शोधता नाही आले का? मग अधिवेशन चालू असताना तुम्हाला काय अडचण आहे निकष जाहीर करायला? जर तुम्ही योजना जाहीर केलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने, तर तुम्हाला निकष जाहीर करायला काहीच अडचण नाही. परंतु मला याच्यात काहीतरी काळं वाटतं, काहीतरी डाव वाटतो, काहीतरी षडयंत्र याच्यात वाटतं. कारण ते निकष विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर
जाहीर करतील अशी शक्यता आहे. अधिवेशन चालू असताना वास्तविक जनतेचं या अधिवेशनाकडे लक्ष असतं, परंतु अधिवेशनात ते एक निकष जाहीर करणार नाही असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे निकषांचा अभ्यास चालू आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे निकष तुम्ही नेमके कधी जाहीर करणार आहे? अधिवेशन संपल्यावर. म्हणजे मग अधिवेशन संपल्यानंतर ते आवाज उठवणारे लोक जे काय असतील, आमदार असतील, जनता असेल, हे आवाज उठवू शकत नाही किंवा विधानसभेत याच्याबद्दल बोलू शकत नाही. एकदा असे अधिवेशन संपल्यानंतर. आणि चालू अधिवेशनात तुम्हाला जर तुमच्या मनात कुठलंच पाप नाहीये, तर तुम्ही चालू अधिवेशनात कर्जमाफीची योजना जाहीर केलेली, तर त्या योजनेचे निकष पण जाहीर करायला पाहिजे. तुमच्याकडे एवढे मोठमोठे अभ्यास झालेले सचिव आहे, अभ्यास करणारे एवढे तुमचे लोक आहेत, आमदार आहेत. मग तुम्हाला नेमकं चालू अधिवेशनात निकष जाहीर करायला काय अडचण आहे? तर अधिवेशन पार पडू द्यायचं. अधिवेशन पार पडल्यानंतर निकष जाहीर करायचे, म्हणजे त्याच्याबद्दल आमदार किंवा विरोधी पक्ष बोलू शकणार नाही अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे का, असा हा एकूण याच्यात वाश येतोय. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या योजनेला त्यांनी जे नाव दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तर अहिल्याबाईंचं राज्यातल्या जनतेवर प्रेम होतं, माया होती. त्या आईच्या मायेने जनतेला सांभाळीत होत्या, परंतु त्या निकष लावित नव्हत्या किंवा आता योजना जाहीर केली आणि नंतर निकष सांगू 6 महिन्यांनी 10 महिन्यांनी असं काही त्यांनी त्या करीत नव्हत्या. तर तुम्ही तसं एकतर निकष जाहीर करा किंवा ह्या योजनेचं नाव तरी बदला. म्हणजे ही फसवी योजना तुम्ही अहिल्यादेवींच्या नावाने तरी आणू नका जनतेसमोर, शेतकऱ्यांसमोर. वास्तविक हे कर्ज किंवा ही कर्ज डुबण्याची वेळ ही तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे, मागच्या जे काही तुमचे 12 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सरकार या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर कर्जाची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला निकष जाहीर करायचे नसतील तर ह्या योजनेला वेगळं नाव द्या, आणि ते नाव मी सुचवणार आहे. ते नाव असं आहे, देवेंद्र फडणवीस शेतकरी फसवणूक योजना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं फसवणूक योजना, शेतकरी फसवणूक योजना असं तरी या योजनेला नाव द्या. म्हणजे त्या योजनेचं सार्थक होईल जर तुम्हाला निकष जाहीर करायचे नसतील. जर तुम्हाला 30/6 पर्यंत किंवा 30/6च्या आत जर कर्जमाफी करायची तर तुम्ही निकष आताच जाहीर करायला पाहिजे. निकष जाहीर करायला आता कुठली अडचण नाही, आणि सरकारने एक दुसरा पाठीमागून डाव खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि तो असा आहे की बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांवर फोन करून दबाव आणला जात आहे का तुम्ही कर्ज भरा. कर्ज भरल्यानंतर तुम्हाला 50,000चा लाभ मिळणार आहे. वास्तविक पहिल्या कर्जमाफीत जे 50,000चे लाभ जाहीर केलेले होते ते अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. मग तुम्ही आता शेतकऱ्यांना दबाव आणून 50,000चा लाभ कसा देणार आहे? जर पहिल्याच योजनेतलं तुम्ही लाभ अजून शेतकऱ्यांना दिलेला नाहीये, तर शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घ्यायचं आणि त्यांना ह्या गोष्टीपासून वंचित ठेवायचा तुमचा डाव आहे असं याच्यात लक्षात येतं. तर अशी ही फसवणूक योजना ही निकष जाहीर न करता जाहीर केलेली. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाच महिन्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर योजना जाहीर केली होती, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. आणि त्यांनी एका फक्त आधार कार्डच्या अंगठ्यावर ही योजना शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं 2 लाखापर्यंत. परंतु तुम्ही आता निकष न सांगता शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करीत आहे असं याच्यातून लक्षात येतं. उद्धव ठाकरे यांची योजना ही सरळ स्पष्टपणे सरसगट कर्जमुक्ती होती 2 लाखापर्यंत. परंतु तुम्ही एक शब्द घालून ठेवलेला आहे, आणि तो शब्द आहे पात्र. हा पात्र शब्द शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचा घात करू शकतो अशी याच्यात शंका येते. तर तुमच्या ज्या काही याच्यात सूचना असतील किंवा कमेंट असेल तर त्या अवश्य करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण याच्यात पात्र आणि 30 सप्टेंबर असे जे काही शब्द घालून ठेवलेले हे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार आहेत. धन्यवाद.